नमस्कार मित्रांनो, मतदानाला काही तास बाकी असतानाच शरद पवारांनी डाव फिरवला. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आलेली आहे. खंडावतील येत्या 20 नोव्हेंबरला बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे, तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. 2019 नंतरनं राज्यात दोन बड्या पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरनं पक्षाचे दोन गट झाले. त्यापैकी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने भाजपला पाठिंबा दिला आणि सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतरनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरनं एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले. दरम्यान या फुटीनंतरनं राज्यातच प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीकडे राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान याच वेळेस सर्वच राजकीय पक्षांसमोर दुसरं मोठं आव्हान होतं की त्या विधानसभा निवडणुकीच्या मतदारसंघातील नाराज नेत्याची समजूत घालून बंडखोरी टाळण्याचं. मात्र अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही शिल्लक असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोहोळमधील बंडखोरी मोडून काढण्यात यश आलं आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना बंडखोर उमेदवार संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा दिला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संजय क्षीरसागर यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. संजय क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता त्यांनी राजू खरे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता मोहोळ